नमस्कार सखींनो. आजच पितृपक्षास सुरुवात झाली. त्यानुसार माईंनी आज आपणास पितृतर्पण विषय दिला. सर्व सखींनी नेहमीप्रमाणेच आपले खूप छान असे मनोगत आपल्या लेखनातून काव्यातून व्यक्त केले. सहजपणे प्रश्न मनात येतो किंवा विचारला जातो, श्राद्धाच्या वेळी आपण जे पान पितरांच्या नावाने वाढतो ते कावळ्यांनीच खायला हवे, ते का? याविषयी काही सखींना माहीत असेल किंवा वाचलेले असेल. मीही या संदर्भात वाचनात आले ते सांगत आहे. श्राद्ध केले की कावळ्यांनाच का खायला हवे, याविषयी आपण जाणून घेऊया. याविषयी शास्त्रीयदृष्ट्या काय महत्त्व आहे ते पाहूया. जगात प्रत्येक झाडे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते, पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष असे आहेत की इतर झाडांपेक्षा एकाच वेळी ते दुपटीने सर्व मानवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करत असतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो, परंतु फक्त वड आणि पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत आणि कावळ्यांचे अंडी घालणे हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. हे पूर्वीच्या आपल्या संतांनी शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी आणि आवश्यक आहेत. म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. फक्त ती आपण समजून घ्यायला हवी. आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यांवर विनोद करत असतो. तेव्हा असा विनोद करण्यापेक्षा आपण त्याविषयी स्वतः माहिती जाणून घ्यायला हवी. धन्यवाद.